हे छान क्रंची आणि क्रिस्पी चीज पॉपर्स तुम्हाला बनवायचे असतील तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हाय, मी अमिता। तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्हीच ग्लोबल किचन मध्ये स्वागत करते। चला तर आपण पटकन चीज पॉपर्स बनवायला सुरुवात करूया। चीज पॉपर्स बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला थोडंसंच घालायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत। ते खूप तेलकट होता कामा नये। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे। आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे, इथे मी ह्याच्यामध्ये कांदा घालतेय। आता ह्या ठिकाणी कांदा जो आहे हा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता कांदा जो आहे हा मऊ झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 3 रंगाच्या शिमला मिरची घालणार आहोत। आता आपल्या ह्या भाज्यांमधलं आपल्याला मॉइश्चर फक्त कमी करून घ्यायचं आहे, इतकंच आपण ह्यांना परतून घेणार आहोत। ह्या खूप शिजवण्याची गरज नाहीये। वाव, पॅन मध्ये किती कलरफुल भाज्या वाटतात बा। आणि ह्या परतताना आपण आता हाय फ्लेम वर परतणार आहोत। आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत, ह्या मी बिलकुल शिजवलेल्या नाहीयेत। भाज्यांमध्ये क्रंच तसाच आहे। आता हीट जी आहे ही ऑफ करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या भाज्या आपण थंड करून घेणार आहोत। ह्याच्यासाठी मी ह्या भाज्या ज्या आहेत ह्या प्लेट मध्ये काढून ठेवणार आहे। भाज्या प्लेट मध्ये काढून ठेवलेल्या आहेत आणि ह्या मी पूर्ण थंड करून घेणार आहे। मी बटाटे घेतलेले आहेत, हे बटाटे मी आता किसून घेणार आहे। हे बटाटे मी उकडून आणि सोलून घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे थंड झालेले बटाटे आहेत। ह्या ठिकाणी मी 2च बटाटे किसून घेणार आहे। जर का कधी कधी काय होतं की आपण स्टफिंग जे बनवतो ते जास्त होतं आणि मग त्याच्यासाठी आपल्याला बटाटा कमी पडतो, म्हणून मी एक एक्स्ट्रा बटाटा उकडून ठेवलेला आहे। पण आपण ह्या रेसिपीसाठी सध्या 2च बटाटे किसून घेणार आहोत। किसलेल्या बटाट्यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत, म्हणजे हर्ब्स घालणार आहोत। हे आहे ऑरेगानो। ह्याच्यातलं ऑरेगानो मी थोडंसं ठेवणार आहे, जे आपण स्टफिंग मध्ये वापरणार आहोत। त्याच्यानंतर हे आहेत मिक्स हर्ब्स, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे बाइंडिंग म्हणून कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरची क्वांटिटी जी आहे ही तुमच्या बटाट्यामध्ये मॉइश्चर किती आहे ह्याच्यावर नेहमी अवलंबून असते, त्याच्यामुळे कॉर्नफ्लोअर घालताना थोडं थोडं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। हा बटाटा जो आहे हा अजूनही चिकट आहे, म्हणून मी अजून कॉर्नफ्लोअर घालणार आहे। ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये इथे तुम्ही चिली फ्लेक्स ही घालू शकता। आमच्याकडे कमी तिखट खातात, त्याच्यामुळे मी बटाट्याच्या पारीमध्ये चिली फ्लेक्स घातलेले नाहीयेत, पण तुम्ही तिखट खात असाल तर चिली फ्लेक्स जरूर घाला। आता आपण हे बटाट्याचं सारण जे आहे हे साईडला ठेवून देणार आहोत। आता मी चीज पॉपरचं स्टफिंग बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि पनीर किसून घेतलेलं आहे आणि अर्थातच चीज पॉपर्स आहेत म्हटल्यानंतर चीज घातलेलं आहे। हे चीज जे आहे हे पिझ्झा चीज येतं ते घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे मिक्स हर्ब्स, ऑरेगानो। तुमच्याकडे जर का ऑरेगानो नसेल तर तुम्ही फक्त मिक्स हर्ब्स घातले तरी पण चालणार आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहेत हे आहेत हॅलपिनोज। हॅलपिनोज जे असतात हे मार्केटमध्ये विकत मिळतात, ह्याची बॉटल असते आणि हे टेस्टला जे आहेत तिखट आणि आंबट असतात। आता तुमच्याकडे जर का हॅलपिनो नसतील तर तुम्ही काय वापरू शकता, तर आपलं मिरचीचं लोणचं जे असतं ते आंबट आणि तिखट असं जर का असेल तर त्याच्यातली मिरची काढून तुम्ही बारीक चॉप करून ह्याच्यामध्ये घालू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहेत चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ। मीठ घालताना थोडं जपून घालायचं आहे, कारण की हॅलपिनो हे आंबट असतात आणि चीज मध्ये बऱ्यापैकी मीठ असतं। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मगाशी आपण टॉस करून घेतलेल्या आपल्या कलर पेपर्स. ह्या थंड झालेल्या आहेत पूर्णपणे. आपण कलर पेपर मध्ये मीठ घातलेलं नाहीये, कारण की आपण मीठ घातलं असतं तर त्याला पाणी सुटलं असतं. म्हणून कलर पेपरच्या हिशोबाने आपल्याला इथे मीठही घालायचं आहे, कारण की मगाशी मी मीठ घातलं होतं ते कमी होतं, म्हणून मी आता घातलेलं आहे. वाव, किती मस्त दिसतंय बा. आता आपलं मिश्रण जे आहे हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत. आता इथे आपल्याला मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा मैदा घेतलेला आहे आणि आपण ह्याचा पातळ असं मिश्रण बनवून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आहे. मैद्याची पातळ अशी स्लरी बनवून घेतलेली आहे आणि आता ही मी साईडला ठेवून देणार आहे. आणि आता आपण पारीमध्ये स्टफिंग करायला घेऊया. आता आपण बटाट्याचा एक छोटा गोळा घेणार आहोत. बटाटा हाताला चिकटू नये त्याच्यासाठी हाताला थोडासा कॉर्नफ्लॉर लावून घ्यायचा आहे आणि ह्याची वाटी बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत. आता आपली पारी बनवून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं मिश्रण जे आहे हे स्टफ करणार आहोत. मिश्रण भरताना त्याच्यामध्ये व्यवस्थित भरायचं आहे, कारण की आपण ज्यावेळी चीज पॉपर खाऊ त्यावेळी आपल्याला आतमधल्या स्टफिंगची टेस्ट ही लागली पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आता आपण अजून एक पीस तुम्हाला स्टफिंग करून दाखवते. कॉर्नफ्लॉर जास्त घेऊ नका, नाहीतर नंतर ही पारी जी आहे ही बंद होत नाही. ह्याच्यामध्ये मी स्टफिंग भरताना भरपूर भरलेला आहे आणि आता ही पारी जी आहे ही बंद करायची आहे. हे तर व्यवस्थित बंद झालेलं आहे आणि ह्याला थोडासा असा गोलाकार द्यायचा आहे. चीज पॉपर्सना शेप देऊन झालेला आहे आणि पॉपर्स बनवल्यानंतर माझं इतकं असं स्टफिंग शिल्लक राहिलेलं आहे. आता पॉपर्स आपल्याला मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून हे पॅनको क्रम्स मध्ये मी घोळवणार आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लेक्सचा चुरा असतो तो वापरू शकता, किंवा तेही नसेल तर आपल्याकडचे पोहे असतात घरामध्ये, तर ते मिक्सरला ग्राइंड करायचे आणि तो पोह्याचा चुरा तुम्ही इथे वापरू शकता. तरीही हे पॉपर्स जे आहेत हे छान क्रिस्पी होतात. तर ह्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवणार आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला पॅनको क्रम्समध्ये. आणि असे आपले पॉपर्स छान कोट करून घ्यायचे आहेत. आता पॉपर्सना आपल्याला कोट करून झालेलं आहे. आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आता मी तेल जे आहे हे गरम करत ठेवते. आता आपल्या ह्या ठिकाणी तेल जे आहे हे गरम झालेलं आहे. आपल्याला आता पॉपर्स जे आहेत हे तळून घ्यायचे आहेत. हे तळताना मीडियम टू हाय हीटवर तळायचे आहेत. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते त्याच्याप्रमाणे आपल्याला कढई जी आहे ही छोटी घ्यायची आहे, म्हणजे आपण तेल जे आहे हे कमी प्रमाणात वापरू शकतो आणि जास्त तेल वेस्ट होत नाही. आपल्याला हा पॉपर्सना बाहेरून जस्ट कलर द्यायचा आहे, कारण की ऑलरेडी आपला बटाटा शिजलेला आहे आणि आतलं स्टफिंग ही पूर्ण शिजवण्याची फार काही गरज नाही आहे, कारण की आपण ते ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे. एकदा पॉपर्स हातमध्ये घातल्यानंतर त्यांना फार उलटपलट करायचं नाही आहे. ते व्यवस्थित एका साईडने झाल्यानंतरच आपल्याला ते हलवायचे आहे. आपल्या पॉपरना छान बदामी रंग आलेला आहे. आता मी हे पॉपर्स जे आहे हे काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे पॉपर्स हे तळून घेणार आहे. हे पॉपर्स जे आहे हे आतमधून मस्त चीजी आहे. मध्येच आपल्याला ह्याचा हॅलोपिनोचा थोडासा टँगी आणि स्पायसी टेस्ट येतो. हे टेस्टला एकदम भन्नाट झालेले आहेत. माझ्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.